संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएसएफ कडे देण्यात आलेली आहे। गृह मंत्रालयाने सीआयएसएफला या संदर्भात सर्वे करण्याचे निर्देश दिले। सर्वे झाल्यानंतरच सीआयएसएफ संसदेचा चार्ज घेणार आहे। आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, संसदेच्या सुरक्षेत नेमके काय बदल आता होणं अपेक्षित आहे? सौरभ, आता जे नव्या सूचना दिलेल्या आहेत केंद्रीय गृह मंत्रालयाने, त्यानुसार सीआयएसएफला सर्वे करायला सांगितले। सर्वे केल्यानंतर दिल्ली पोलीस ज्या रोलमध्ये असायचे त्याऐवजी सीआयएसएफच थेट असेल अशी सिच्युएशन, अशी प्रकारची एक संसदेत रचना करण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे सुरुवातीला जेव्हा जो सर्वात आउटर लेअर असायचा तो दिल्ली पोलिसांचा, त्यानंतर मग सीआयएसएफ, त्यानंतर मग आतमध्ये फ्रिस्किंग करण्यासाठी आणि जाणाऱ्या व्यक्तींना तपासण्यासाठी दिल्ली पोलीस होते, आणि मग पुन्हा सर्वात शेवटी आतमध्ये सभागृहातली जी सुरक्षा होती ती जे संसद सचिवालयाच्या अंतर्गत जे सुरक्षा कर्मचारी असतात त्यांची होती। आता ज्या ठिकाणी फ्रिस्किंगचं काम जे सीआयएसएफ, जे दिल्ली पोलीस पूर्वी करत होते, आणि सर्वात आउटर लेअर जो होता म्हणजे अगदी संसदेच्या बाहेरचे रस्ते असतील किंवा संसदेपासून जवळचं चौक असेल की जिथून आउटर लेअर सुरू होतो सुरक्षेचा, त्याचाही चार्ज आता सीआयएसएफने घ्यावा, अशा स्वरूपाच्या हालचाली सुरू झाल्यात आणि त्यानुसार सर्वेक्षण करायला केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलंय। सौरभ, ठीक आहे सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।